10:58 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यातील प्रत्येक विमाधारक कामगारापर्यंत कर्मचारी राज्य विमा योजनेतील आरोग्य सुविधा पोहोचाव्यात असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले. मंत्रालयातील बैठकीत राज्यात 18 नवीन ईएसआय रुग्णालयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसंच अंधेरी, पुणे आणि नागपूर इथं नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार असून कामगारांच्या नोंदणीकृत मोबाईलवर जवळच्या रुग्णालयांची माहिती पाठवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. भंडारा इथं औषध विक्रेत्यांनी देशातील रुग्णांना बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांचा वाढता धोका असल्याचा आरोप केला आहे. जेनेरिक औषधांच्या नावाखाली कमी प्रतीची औषधं अधिक दरानं विकली जात असून काही डॉक्टरांचाही या प्रकारात सहभाग असल्याचा दावा करण्यात आलाय. या गैरप्रकारांविरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीनं 20 मे रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आलाय. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं असून बल्लारशा मुंबई दरम्यान नवीन 20105 आणि 20106 लोकमान्य टिळक टर्मिनस बल्लारशा एक्सप्रेस रेल्वे सेवेला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच या संदर्भातील मान्यता पत्राद्वारे कळवली आहे. या नव्या रेल्वे सेवेमुळे चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भातील प्रवाशांना मुंबईकडे प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असून व्यापारी, विद्यार्थी, कामगार आणि भाविकांना याचा लाभ होणार आहे. एनसीईआरटी आणि सीबीएसई यांना संयुक्तपणे इयत्ता 3री ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी संगणकीय विचारसरणी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आधारित नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत या नवीन अभ्यासक्रमांचं शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाईल आणि शाळा पुन्हा सुरू झाल्यावर या विषयांचं अध्यापन सुरू होईल. सांगली जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 15 ते 20 जण जखमी झाले. जत तालुक्यातल्या माटेवाडी इथं दर मंगळवारी आणि शुक्रवारी भरणाऱ्या मरगुबाई यात्रेत ही दुर्घटना घडली. जखमींना जत आणि सांगली इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. विदर्भात उष्णतामान वाढत असून काल अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात काल 43 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान होतं. आगामी काही दिवसात तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.